नमस्कार, वेलकम टू अ न्यू एपिसोड. आणि आज आम्ही बनवतोय पोपटी. आम्ही आहोत कल्पेशच्या घरी आणि आम्ही सगळे इकडे तयारी करतोय. तर तुम्हाला दाखवतो मी. आता सध्या तरी मी डेटा ट्रान्सफर करतोय, पण इकडे आमची पोपटी सगळी तयारी चालू आहे. हे काय इथं कचरा आहे. हे पावटे, हे वटाणे, मका आणलाय, लिंबू आणलेत आणि चिकन आणलंय. चिकन किती लिहायचं आपण? 3 किलो, 3.25 किलो चिकन. यात अंडी आहेत आणि इकडे ओवा वगैरे. तर आपली तयारीची सगळ्या सामग्री घेऊन आलो. आता आम्ही जाऊ शेतामध्ये आणि तिकडे जाऊन आम्ही पोपटी बनवणार. त्याचे आम्हाला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू. हे कल्प्या, थोडे ये ना, आपले लोक बघतात आहेत आणि आपल्या लोकांना सांगा आपण पोपटी कशी बनवणार आहे. तर मी सगळं सांगितलंय की आपण काय काय सामान आणलंय आणि आता आपण काय करणार याच्यामध्ये. आता हे मॅरिनेट किती वेळ होणार? आता हे जवळ साधारण अर्धा एक तास मॅरिनेट करून ठेवणार असंच. अच्छा. ते त्याच्यामध्ये पूर्ण ते सोकून घे मसाला, त्याची टेस्ट वगैरे. त्याच्यानंतर आपण मडके लावू. मडके आणले? हो. हां, ओके. 2 मडक्यांमध्ये हे सगळं प्रॉपर लावून हां नंतर मग त्यांना भाजू. चल, सही आहे. आणि आता आपण जाणार शेतामध्ये थोडा. आणि बांबुडीचा पाला तो आणलेला आहे. कुठे आणला? पोरांनी आणला आणलाय ना? हां. अच्छा, तर हा आहे आपला बांबुडीचा पाला. हा धुवायचा आहे की नाही मला माहित नाही, पण धुवावं लागेल कारण माती आहे त्यावरती. ठीक आहे. तर बांबुडीचा पाला धुणार आणि ह्याला आपण भरणार आहे मडक्यांमध्ये तेल वगैरे लावल्यानंतर. कॅमेरा आतमध्ये टाका. कॅमेरा याला पण रोज करायचंय. चला, आपण पहिला हे पाला लावून घेऊया. त्यानंतर मग बरोबर ना आणलाय. त्यानंतर काय रे? बांबुडीच्या पाल्यानंतर पावटे. हा, तर लावून घ्यायचा चिकनचा. आणि याचे थर कसे असतात? म्हणजे पहिला पाला गेला त्यानंतर शेंगा टाकायच्या. पावट्याच्या शेंगा. काय घेतलं आता? पावट्याच्या शेंगा. एवढा तू पाला टाकला? अर्धा मडका ह्याच्यातच भरला. तर लागत शेंगा टाकलं ना आपण. हा. आणि चिकन काय टाकणार? आणि आपलं काय ते कौल फ्राय, त्यासाठी चिकन वेगळं काढलंय. बरोबर. हे काय टाकलं तू? ओवा. कौल, गल्फ फ्राय नाही रे. कौल असतात ना. करते भरतोय. कौल फ्राय म्हणजे काय? कौल फ्राय म्हणजे आता इकडे आपले कौल आहेत. ठीक आहे, कौल माहिती तुला? आपले रूफ असतात ते मातीचे असतात. ते आपण घेऊन जाऊ. आता हे तर आपली पोपटी याच्यामध्ये बनते मडक्यामध्ये. कौल फ्राय मध्ये काय असतं की तिकडे आपण कौलं घेऊन येणार, तेव्हा ते आपण बटर घेऊन आलो, अमूल बटर. ते लावणार त्याला, म्हणजे क्लीन करून ऑफकोर्स. आणि त्याच्यावरती चिकनचे पीसेस रोस्ट करणार. म्हणजे कौलं कसे मातीचे बनलेले असतात, तर मातीचं ते अरोमा ते तुला की रोस्ट चिकन मध्ये ते अरोमा येणार. आगीवर कवळी ठेवायचं, कवळीवर ते फ्राय करायचं. तर ते खाशील ना, दॅट इज नेक्स्ट लेवल टेस्ट. ते आपण जाणार आहे. आणि आता इकडे आपली पोपटी बनते. पोपटी तयार होते, बनत नाही. आता तू काय काय टाकलं याच्यामध्ये? मी आता चिकन टाकलं. चिकन, ओवा, चवीपुरतं मीठ आणि मटरच्या शेंगा. मटर टाकलं ना? अरे हे बरोबर नाही आणले. काय तोडावे लागतात ना? याच्यामध्ये केवढे लावले? किती? 1 किलो गेला असेल आतमध्ये. कौल फ्रायला कमी झालं. दुसरा मडका पण झाला ना आपला? हो. वरना हे टाकलंस का? दो बन गया. 2 बनले. एक हा आणि एक हा. हे काय टाकतो रे? ओवा. पण आपल्या गम प्रॉब्लेम्सवर असर सही. याची आपल्या औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी. मजेदार नाही, असरदार. विको वज्रदंती. पोपटी मराठी डिश ना आपली. म्हणून आपला ब्लॉग हा मराठीमध्ये आहे. इथं आम्ही हिंदीमध्ये गेलेला. हा, पोपटी आपली मराठी डिश. पोपटी कोकण आहे. कोकण आहे ना, आपल्या अलिबागवरनं चालू झालेलं ना, असं बोलतात सगळे. सगळीकडे कोकणात इकडे आपल्या प्रॉपर कोकणात झाला. मी एवढे व्हिडिओ बघितले पोपटीचे वगैरे, आणि आज आम्ही ऍक्च्युअली पोपटी बनवतोय.
नाही काय कुठे कुठे बनवणार सांग मला आपल्या चारकोपला मग काय बनवतो चारकोपला आपलं फक्त सायबीन हॉटेल आहे गोरेगावला बनवतो. चला मग आपली तयारी झाली आहे पोपटीची 2 मडकी इकडे बनलेत आणि रेडी फॉर द पार्टी. काय आहे अरे चिकन पण बाकी आहे ना. हे तर आपलं कौल फ्रायसाठी कौल फ्रायसाठी कलेजी आहे, पेटा आहे आणि आणि चिकनचे पीस. आणि हे काय रे व्हाईट पान पडलं वाटतं. ते पान पडले ठीक आहे चला. प्रतीक आपला सुपरस्टार यांनी सगळी पोपटी बनवली आहे. मडकं एक मला घ्यावं लागेल. मी घेतो तर मी आणि हा घेतो ना. आम्ही दोघं घेतो. मी आणि वैभव घेतो. चल जाऊया बाहेर. चला मस्त पैकी. हा चल जाऊया. अजून फ्लॅट होतो ही मॅक्सिमम होते का एवढी. नाही याच्यामध्ये येईल नाही. हे आपलं चिकन तू चालू कर बाबा. इकडे काय दिसत नाही. कल्प्याच्या पायाखालचे रस्ते आपले नाही. इकडंच गेले ते. कुठून गेले झालं जमा. हां दिसतो ते झालं. मला तर आठवत पण नाही कुठून गेलेलो. अरे पण कुठून गेले तू लोक. अरे कल्पेश कुठून गेला. इकडे ना मी त्यालाच फोन लावतो. फोन लागत नाही. अरे ते आता निघाले आणि आम्ही ना रस्ता भटकलो. चल ये. अरे डोळ्यात गेली लाईट. आपण ना दुसऱ्या रोडनी आलो वाटते. हा पूर्ण गेले ना. मला वाटलंच त्याचं. चला दरे घे ते दे. चल. अरे आता हा कुठे गेला. काय ना नाही तर हा मारवलं बांधते. काय आपण एक रस्ता नाही बरोबर जाऊ शकत रे. त्यांच्या पाठी जातो आणि गायब झाले ते लोक. तिकडे कुठं झालंय दाशील ते याच्यावरती. अरे आम्ही ना रस्ताच विसरलो तिकडे. हा मग आणि नशीब हा दिसला मला. मग घरात आलं वेळ विचारलं तो बोलले तो तुला फोन करतोय. तेव्हा ते तिकडे लावतात तिकडे. चला आम्ही आलो आता शेतामध्ये आणि इकडे प्रतीक आपला लावतोय पोपटी उलटी करून. चला बापरे एवढं गवत आणलं आपण पेटवायला. एवढं लागेलच ना. अर्धा पाऊण तास ना. किती वेळ लागेल. पाऊण तास. भूक तर लागली कधी बसणार. अरे काय तो भावड्या कधी जाणते. हाँ ठीक आहे. आपण लाकडं वगैरे टाकत नाही. टाकतो आपण. आपल्याकडे आहे ना साधन आहे. आहे म्हणून ठीक आहे. जाळाला आपले स्वतःच आहे ना. अच्छा इकडे आधी टाकलंस ना.
हे अरे दहा सगळ्या ना सगळ्या तुझ्याकडे चारी पण विटा लावून जाळू डायरेक्ट ग्रिल आपल्याकडे ग्रिल जाळे मान मग जाळू ठेवू आणि मग फाटी कुठे आहे फाटी कुठे त्याला आणायला सांगितलं. तर यांची तयारी चालू आहे. तयारी झाल्यानंतर आपण पेटवताना बघूया. अच्छा पेटवतोय? नाही पेटव व्हिडिओ स्टार्ट कर. तर बाबा आपली पहिली आयुष्यातली पहिली पोपटी. अरे पेटते की नाही? आई शाबास झालं. एक नंबर. हेच पाहिजे होता. हाँ वही. अरे भाई एक नंबर मजा येते यार हे सगळं करायला. हे फटाफट पेटलं रे पण. आणि आतमध्ये आपली पोपटी शिजायला तयार. गेला नाहीस का तू? ऐकतोय काय कसं जेवतो पड़ गई मेरी. कल्पे काय करतो तू? हे आपण याच्यावर रोस्ट करणार आणि कौल फ्राय पण याच्यावरच. याच्यावरतीच. एक नंबर सेटअप चांगला आपला. कोळसा तर कोळसा दादा आपण कोळसा नाही ना एकदा गाणी हा मोठा लाव पहिला खाली हा वरती लावते त्याला वरती पेट काय पपन द्या आणि काय शिकवलं का नाही मोठा रोहन चौथ कमी केलं ना नाही. चप्पल जर प्लास्टिकची चप्पल दे. चला आपला कौल पण याच्यावरती आला आता. कधी गरम होतं काय पाहिजे? डिश कुठे आहे? डिश ना ती वारा गेला इथलं काढायला लागली गाठ. ए भाव हे काढ ना. आतलं काढलं रे वो हवा मारने के लिए. अच्छा बटो तुझ्याकडे बघतोय. संपला तो. 75%च राहिलाय. व्हिडिओ करतोय आपण काढतोय व्हिडिओ निकाल. काय झालं? मला काहीतरी बोलायचं. बोलूया ना. अजून विचारायचं बाकी आहे. बस आता मस्त. तो चिकन दिसत नाही पण ठीक आहे. टेस्टिंग आहे. अच्छा टेस्टिंग आहे ही. टेस्टिंग बघूया ना कसं वाटतंय. लागली फायर. फॉलो केलेलं नाही इंस्टॉल केलेलं ना मी. ये हा केलेलं केलेलं. कधी केलेलंस? मागे मी केलेला माहितीये का. हाय तू येणार होतास ना म्हणून तुझं नाव शोधून काढलेलं. अरे चिकन तर टाक फक्त तेल गरम झालं. हा बोल. काठीने उचललं मी. काठी लागतो सपोर्टला. काठी राहील काय? उचल. ए यार तेला झालं चल. आता बरोबर झाली. हा घे. तेल गरम होऊ दे आता. नाही आता नवीन टाकलं तू. नाही टाक एवढ्या. जास्त झालं. आईच्या गावात आवाजच बघ कसला मस्त आला. हळू हळू
बटर तेव्हा जळतं ते अशी करप पाहिजे मच्छी. ए कौल चिकन ए भाव. You can hear the sizzling. आता बटर टाक वरून. You need to see it as well. पुढे पुढे त्या साईडला हा बाहेर जाईल. आता चिमटा आणलायस ना. आता वरून सगळ्यांना बटर कुठं आहे? अरे ना तर ते आय शाबास. थोडं लाव. मला बटर लागतं रे जास्त. ते उडत राहील. थोडं थोडं टाकत राहा. तू जळणार रे. दुसरा चमचा आहे का? ते चाकू दे. पैसे कोण टाकायला आता? तुम्ही काढा. तुम्ही डायरेक्ट टाका याच्यावरती घे. इकडे एकटाच आहे. सुरी नाही होती चिपकणार नाही. अरे ते आपल्याच घरचा कौल रे. एमपीची आहे, तुला कौल थोडी करणार आहे. मग शिकव. कौल बोल. छप्पर छप्पर. जाऊ दे बाबा. लोकली कवळी बोलतोस तो. कवळी आहे. कलवा कसं आहे काय? रील बनव ना माझी पण. बनवूया ना. तू म्हणालास काय काय खाणार नाही. नाही राहू दे ना. टाकू दे. एक नंबर. कल्प्या धन्यवाद बोलवलंस म्हणून. हे सगळं करायला भेटतंय. अनुभवायला भेटतंय. आम्ही तर रत्नागिरीला गेलो ना, तर ह्याला आता सगळं फिशिंग बिशिंग करायला घेऊन गेलो. मासे बिसे पकडायला समुद्रावरती गेलो, मासे आणले एवढे. जंगलात गेलो, वरती डोंगरावरती तिकडे जाऊन जेवण वगैरे केलं, चिकन विकन. हा बोलतो असं कधी एक्सपिरियन्स केलंच नव्हतं. आणि आज आता हे नवीन आमच्यासाठी. खूप अलग आहे. एक नंबर चिकन बनलंय. तर मित्रांनो आपली पोपटी आता तयार होते. आणि इकडे आपलं कौल चिकन आणि मोठा शेर आता प्रतीक. अरे बाबा दूर गेला डोळ्यात. दूर गेला डोळ्यात. दूर डोळ्यात जाऊ दे, चिकन पोटात जाऊ दे. मक्का घे मक्का. मक्याला चव बघ. मकादी मक्का खाऊन बघ. नाही ना तसं नाही गरम असं हातातलं डायरेक्ट खाऊन बघ. मोठा पीस आहे ना. लवकर होत मका. नाही. पलटी मार त्याला. अरे भाई ते पानाचा फुल फ्लेवर. क्लास क्लास क्लास. आपण नाही लेग पीस टाकला. मोडते तू फोन. पक्का. हो हो. तर भूक लागणे मानायची तुला काय? तू कळतो घे ना. कळतो खाल्लं ना. कल्प्या खा रे. कलेजी टाक रे कलेजी. काय पाला बिला ह्याच्यामध्ये. मी बाई चिकन झालं बा. ओवा लागला त्याला मस्तपैकी. तिकडे डिश मिळता. गाडी प्लेट दे. भरपूर टाकले वाटतं. अंडा काढू काय? गरम असतं ना. गरम तर आहे. काढू दे. पडेल बघ. सांभाळ खाल्लं पकड. धरलेत मी. थांब एक मिनिट. आता पकडतो. अच्छा 2-3 प्लेट आहेत काय? पकड मग. नाही ठेवणार. हे टेस्ट करूया आपण. आम्ही टाकतो ह्याच्यात. ती मोठीच प्लेट घ्या ना. तू ह्यात टाक. मोठी काढ ना ती. नाही ताट गरम असेल. गरम तर आहे. बरं ह्याच्यात घे घे. धूर येतोय तो. पकड. काय ह्याच्यातच खाऊया? घे ना घे. तू पण घे. अरे खा ना. नाही काय व्हेजिटेरियन आहे काय? रायगडामध्ये कोण असतं व्हेजिटेरियन? आमचं रोजचं आहे. अच्छा. तो
मेरे को खाने का है रे वीडियो में अरे भेंडी गरम आहे शिजले बरोबर अरे खाऊ तर दे भाई वेगळी टेस्ट आहे क्या है लेने का मुंह में डाल देने का फट से देखने का नहीं जो भी नरम लगता है खा जाने का पापड काय खायला बसू इथं मग काढ ना ते पान घे ना खेळाचं पटना घे शाबास येऊ दे शेंगाली अरे अंडी बघ कसली आय शाबास एक नंबर खजाना 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 आलाय खजाना बाहेर आलाय अरे वा एक नंबर काय मका रे हॅलो सगळं घे काय सगळं घे इकडे अरे दिलंच पण एवढं गरम दिलंय अरे गावाखाली गरम हा गरम आहे ते लिंबू पण घे इथे बापल्याचे पर्याय नाही रे बसायला पाहिजे फोटो काढणार कॅमेऱ्यात वैभव चांगला फोटो काढणार एक पचाडीने दोन्ही हात भरलेले काढणार हा याचा फोन आहे ना सच्चा व्हिडिओ चालू आहे फोटो काढणे मस्त अरे क्या उड रहा है सगळं आपल्या आजूबाजूला ठेवून द्या होय बस इथे एक माणूस ए बाई ट्रेनेश झटकणार ऐसा सॉरी यहाँ पे आ रहा दुसरा पण मडका घेऊ तिथे जाऊन है शपथ एक नंबर मजा आली आहे शेंगा पण किती चला मग या प्रकारे आपला पोपटीचा कार्यक्रम संपला काय नाही बापरे तिकट लागली पोपटी काय बोलतोय तो हो या खतम तिकट नव्हती पोपटी नाही ते काय ते तिकट लागलं पण आता नाकांना पाणी यायला लागलं कांदा 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 बाद झालं पडायला तर मग मित्रांनो आपल्या पोपटीचा हा कार्यक्रम झाला समाप्त परत पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण काय करायचं तर मगाशी विचार केला ते आपण इकडे बोलू शकत नाही तर मग ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू अँड बाय बाय